सध्या दिवाळीचा सण हा सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात साजरा होताना दिसतोय आणि याचीच तयारी ही आपल्याला घरोघर आणि जिथे व्यवसाय ठिकाणी आहे तिथे देखील सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय. दिवाळीमध्ये विशेषतः जे पदार्थ बनवले जातात, करंजी असेल, अनारसे असेल, चकली असेल, त्यासोबतच शंकरपाळ्या असतील, असे अनेकविध पदार्थ हे दिवाळीत चाखायला मिळतात आणि दिवाळीत याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि त्यामुळेच मी पुण्यातल्या धायरी इथं आलोय. इथल्या ज्या वैष्णवी देशपांडे आहे त्यांचा हा सखा स्वाद म्हणून ही खानावळ आहे आणि या ठिकाणी ते दरवर्षी अशा पद्धतीने इथे दिवाळीच्या वेळेस अनेकविध पदार्थ म्हणजे हे जे काही चकली असतील किंवा शंकरपाळ्या, करंजी, त्यासोबत चिवडा आहे, करंजी आहे, या सगळ्या पदार्थ हे तयार करतात आणि त्यांचा जो स्वाद आहे तो अतिशय चांगला असल्यामुळे त्याला मागणी देखील भरपूर असते. माझ्यासोबत आता वैष्णवी देशपांडे आहेत. काय सांगाल की आपण ही कधीपासून तयारी करतो? आता दिवाळी आहे, याच्यासाठीची तयारी कशी असते? आणि मी पाहतोय की याची संपूर्ण जे आपल्या महिला आहेत त्या सगळे इथे राबताना दिसत आहेत. काय तयारी आणि कशा पद्धतीने हा सगळा आपण दरवर्षी करतो? ऍक्च्युली नमस्कार सगळ्यांना, ती दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. याची सुरुवात साधारण एक महिनाभर जरा आधीच आम्हाला करावी लागते. मागच्या वर्षीचं सगळं रेकॉर्ड करून बघायला लागतं की कोणी किती घेतलं होतं, ते सगळं रेकॉर्ड एकत्र करून मग यावर्षी किती मागणी आहे हे सगळं मार्केट यार्डमध्ये याची लिस्ट द्यायला लागते. रवा, साखर, या सगळ्या, तूप चांगलं आम्ही साजूक तूप वापरतो आम्ही, ते तुम्हाला दिसतंय बघा, साजूक तुपाचे लाडू आहेत हे. आणि चिवडा व्यवस्थित भाजून वगैरे, शेंगदाणे, सगळी तयारी आधी असते याची. खोबरं चिरून सगळं भाजून वगैरे व्यवस्थित आणि मग चिवडा वगैरे करतो आम्ही. आणि शंकरपाळे, ह्या करंजा आणि हे लाडू. आता चकली उद्या होणार आहे, त्याच्यामुळे मग ती तुम्हाला उद्या दाखवण्यात नाही, पण आता याच्यासाठीचे जे लागणारे पदार्थ आहेत साधारणतः कसे किलोमध्ये किंवा किती क्वांटिटी लागते? क्वांटिटी साधारण आता मला 30 किलो तरी चकली दरवर्षी लागते. यावर्षी जरा प्रमाण वाढले, अजून 20 किलो 50 किलो चकली लागणार आहे यावर्षी. आणि चिवडा एक 50 किलो, शंकरपाळ्या 25 किलो, लाडू साधारण कमी आहेत थोडेसे लाडू, एक 15 किलो लागतात साधारण सगळ्याचे. हा, याला मागणी कशी असते ग्राहकांची? पुन्हा म्हटलं तर तिथे खाण्याचे खरं तर जे चोखंदळ असतात त्याच्यामुळे इथे मागणी कशी असते? हा, ऍक्च्युली मागणी याला खूप व्यवस्थित आहे. सगळ्यांना आता आमची चव माहिती आहे. ऍक्च्युली माझं पोळी भाजी सेंटरच आहे इथे, तर सगळ्यांना भाजी किंवा मसाले भात, व्हेज बिर्याणी, पावभाजी, हे सगळ्यांना इथली चव सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आवर्जून काकू तुम्ही करा, हे करत नव्हतो आम्ही आधी, पण सगळ्यांच्या मागणीनुसार हळूहळू वाढत गेलं हे. म्हणजे 5वं वर्ष आता आमच्या शॉपला, हे किचनला माझ्या, तर सगळं हे छान लोकांचा व्यवस्थित प्रतिसाद आहे. म्हणजे इनफॅक्ट लोक इथून त्यांचे मुलगा मुलगी कुठे अमेरिकेला आहेत किंवा कुठे, तर इकडून त्यांना पण पोस्ट करतात ते, म्हणजे मोदक वगैरे किंवा हे पण सगळं. अच्छा, म्हणजे विदेशात सुद्धा तुमचा हा फराळ जातो? जातो जातो. अच्छा. इनफॅक्ट मसाले पण आमचे आहेत, गोडा मसाला आहे, तर हे पण लोक इथून पाठवतात. म्हणजे हो, म्हणजे चांगली बघा, वगैरे. ह्या ज्या फराळ बनवतात याला विदेशात देखील मागणी आहे. म्हणजे आपण पाहतोय की दिवाळीचा सण हा केवळ भारतातच नाही तर विदेशात जे आपल्या भारतातून गेलेले लोक आहेत ती देखील साजरी करतात आणि त्यांच्या या फराळाला विदेशात देखील मागणी असते. आता याच्यामध्ये विशेषतः मी करंजी पाहतोय किंवा चिवडा वगैरे हे, याच्यासाठी आता तुम्ही किती महिला राबता आणि एकूणच याची तयारी आता रात्रंदिवस करावी लागते, त्यामुळे त्याचा लागणारा कालावधी किती असतो? सकाळी आमचा नाश्ता आणि जेवण सुरू होते 7:30 वाजता. त्याच्यानंतर सगळं होईपर्यंत 11 वाजतात. लोक इथे पोहे, आमचे पोहे चांगले फेमस आहेत, आणि ते सगळं होईपर्यंत 11 11:30 झालं किंवा बाकीची सगळी तयारी करतो आम्ही. सगळं होईपर्यंत 2 वाजतात. मग 2च्या पुढे आमचं पॅकिंग सुरू होतं. ते साधारण 4 वाजेपर्यंत असतं. 4-4:30 वाजेपर्यंत. हा. या दिवाळीच्या निमित्ताने आपल्याला किती रुपये मिळतात? आता या महिलांना सुद्धा त्याचा फायदा होत असेल, तुम्हाला देखील होत असेल. साधारणतः किती अर्थार्जन होतं आणि दिवाळीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने तुम्हाला याचा फायदा कसा होतो? तसं अर्थार्जन म्हणलं तर सगळ्यांचा जो आपला, आपण म्हणतो की दिवाळीला सगळ्यांना आपल्याला बोनस, हे खूप पहिल्यापासूनची प्रथा आहे. त्यामुळं सगळ्या लेडीजना अगदी पगार टू पगार बोनस सगळ्यांना मिळाला जातो. हवं तर तुम्ही विचारू पण शकता. त्यामुळे ते आहे. आणि मला म्हणाल तर साधारण एक, नाही म्हणलं तरी 60% तरी मला फायदा याच्यामध्ये होतो. कशा पद्धतीने तयारी असते, काय काय तुम्ही बनवता आणि दिवाळीच्या निमित्ताने याला कसं महत्व असतं? कारण पूर्वीच्या काळी खरं तर ह्या दिवाळीमध्ये या पदार्थांना फार महत्व होतं. मात्र जर आपण पाहिलं तर आता ह्या फराळांचं महत्व हे का कमी झालंय? कारण आता एरवी सुद्धा हे लाडू, चिवडा हे मिळत असतं. मात्र पूर्वीच्या काळी याला फार महत्व होतं, बरोबर? आणि दिवाळीतच हे पदार्थ मिळायचे. दिवाळीसाठी कशी तयारी असायची, घरात सुद्धा आपण कसं करतो सांगा? हे काय, ह्यात ही पद्धत करतो, हीच आपली गरीब पद्धत. बर.
तुपाचं शाजूक तुपात आपला तर हे जण 10 किलोचं आहे, आपल्या घरी 1 किलोचं. तसंच करायचं, तुपात भाजून भिजून साखर घालून ठेवून द्यायचं. मग सारण खोबरं किसून रवा वगैरे भाजून भिजून साखरची पिठी करून मग आपलं सारण, आता हे असं सारण करून ठेवायचं डबा भरून. अच्छा. आता आपले किती एक पावशेर अर्धा किलोच्या करंज्या केल्या, एक 50 झाले तरी पुचक्या झाल्या कुटुंबाला. बरोबर. पण आता दिवाळीचा सण पूर्वी सगळं एकत्र कुटुंब होतं, त्यावेळेचा उल्हास. तेव्हा ते कुटुंबात राहिलोच नाही आम्ही, तर सांगू शकत नाही. मात्र आता हा उत्साह, दिवाळीचा सण हा आपल्या पूर्वी कसा होता असं तुम्हाला आठवत असेल. आठवतो ना लहानपण ना आमचं, ते काय टिकल्याचं घ्यायचं, फुलभाज्या घ्यायच्या, ते घ्यायचं, अंगणात जाऊन आपलं दगड घ्यायचा, टक 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 भाजीच खेळत बसायचं. आणि हे आणि चकली- आजी आणि आई हे करतात, फराळ यायचं, एक चकली उचलून जायचं, आपलं दारात जाऊन खायचं. अच्छा, एवढं काय कळत होतं आपल्याला असं पूर्वी, म्हणजे ते खूप अप्रूप वाटायचं अच्छा. त्यावेळेला. आता काही एरी माझी आता कुठं जाईन तिथं सगळं रेडीमेड मिळतायची आता, त्यामुळे ते दिपोळीला आताच्या सध्या काहीच नाही. त्या जे वेळेस किंमत होती ते आताच्या ह्याला नाही. तर हेच मला हवं होतं की आज जर आपण पाहिलं तर एरवी सुद्धा आपल्याला लाडू चिवडा हे मिळतं, मात्र दिवाळीत त्याचं जे महत्त्व असतं ते अत्यंत वेगळं असतं. आणि याच्यामुळेच दिवाळीच्या दिवसांमध्ये जे काही करंजी लाडू किंवा हे जे काही पदार्थ आहे, यासाठी आता पुण्यामध्ये देखील आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्यांपासून तर अगदी आता अशा खानावळींपर्यंत हे असे पदार्थ तयार केले जातात आणि त्याला मागणी मोठ्या प्रमाणात आहे. आणि ह्या ज्या वैष्णवी देशपांडे आहेत त्यांच्या देखील खानावळीमध्ये हा सगळा उपक्रम चालतो आणि याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, कारण त्याची चव जी आहे ती अत्यंत सुंदर अशी आहे. आता दिवाळीमध्ये विशेष असं महत्त्व असतं या करंजीला, त्यासोबतच हा जो चिवडा आहे तो, आणि जे लाडू तयार करण्याचं जे काम सुरू आहे याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व ह्या दिवाळीमध्ये असतं. आणि दिवाळीत याची मागणी जी आहे ती प्रचंड वाढलेली असते. आणि या निमित्ताने जो दिवाळीचा सण आहे तो कुठेतरी अशा हातांना अर्थार्जन करून देतो की जे एरवी वर्षभर राबत असतात. त्यामुळे दिवाळीमध्ये केवळ आनंद नाही तर या निमित्ताने एक नवा जल्लोष देखील ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अविनाश पवार, NDTV मराठी.